तर उष्माघातावरती आयुर्वेदामध्ये काय उपाय सांगितले? ते सनस्ट्रोक नाही तर नॉर्मल व्यक्तीने उन्हाळ्याचा त्रास होत असताना शक्यतो माठाचं पाणी प्या. माठाच्या पाण्यामध्येच तुम्ही जर थोडा पुदिना किंवा वाळा घालून जर प्यायलात तर त्यांनी तुमच्या शरीरातील उष्णता कमी व्हायला, सनस्ट्रोकसारखा त्रास कमी व्हायला मदत होऊ शकेल. दुधी भोपळाचा ज्यूस, पुदिना, थोडेसे जिरे, चिमूटभर मिरेपूड घालून जर तुम्ही घेतली तर पचन सुधारायला मदत होते. आमच्या कोल्हापूरमध्ये आंबील प्यायला जातं. ते आंबील एक फार चांगला उपाय आहे. आमच्याकडे लातूरलाही असतं. येस येस वेळा मोसायला विशेष बनतं आमच्याकडे. बरोबर. तर हे आंबील अतिशय सुंदर आहे. तुम्ही उन्हाळ्यात घेणं हे पौष्टिक आहे. उष्णता कमी करतं, पचन सुधारतं. त्यात जे लसूण आणि हे जे घटक वापरलेले आहेत त्यांनी पचनही चांगलं राहायला मदत होते. तर त्याविषयी बोलायचं झालं तर तुम्ही आईस पॅडचा वापर करू शकता. की आईस पॅड किंवा ओलं कापड, गार पाण्याने ओलं केलेलं कापड हे गळ्याभोवती तुमच्या आर्मपिटवर किंवा इथे तुम्ही ठेवायचं, जांघेमध्ये ठेवायचं. त्यांनी थोडंसं टेम्परेचर कमी व्हायला मदत होते. किंवा डायरेक्टली त्या माणसाला ओल्या कापडाने गुंडाळून टाकायचं. ठीक आहे. त्याचबरोबर त्याला भरपूर पाणी प्यायला द्या. जर अगदीच बेशुद्ध अवस्था असेल तर तोंडावर पाणी मारा. कारण पाण्याला आश्वासकारक म्हणलेलं आहे. श्वास येण्यासाठी ते मदत करतं आणि जवळच्या दवाखान्यात घेऊन गेलं तर ते जास्त योग्य राहील.